आलेला आहे, तरी पण तुम्ही मला 21 फुटाचं तीर्थ बनवून द्या आणि तुमच्या नावाचे मी 21 फुटा या तीर्थावर मारतो आणि माझ्या मुलाला बिलकुल 2 मिनिटात परिपूर्ण अनुभव द्या. आणि खरोखर भगवंताची शक्ती जागृत आहे, कारण की माझ्या मुलाला खरोखर 2 मिनिटातच परिपूर्ण अनुभव भेटला आणि माझा मुलगा रात्रभर शांत चित्तेने झोपला आणि सकाळी मस्त खेळायला सुद्धा लागला. असे भगवंताचे मला अनुभव मिळाले. आणि तेच नाही तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी माझे मार्गदर्शक काकाजी यांना फोन केला आणि काकाजीचा शब्द घेतला. काकाजीला म्हटले, काकाजी माझ्या मुलाला रात्री ताप आला होता, चुकी काय झाली हे तर मला माहीत नाही, पण त्याला ताप आला होता. तर काकाजीने शब्द दिला की आताच तू भगवंताला क्षमा माग, कापूर लाव आणि क्षमा माग आणि मग की भगवंता जे कोणतीही माझ्या मुलाकडनं चुकी झाली असेल ते चुकी आमच्या निदर्शनात आणून द्या. तर खरोखर भगवंताने ती चुकी आमच्या निदर्शनात आणून दिली. आणि मी माझ्या मुलाला विचारले की का रे बाबू तू काय चुकी केली, तर तेव्हा तो सांगू लागला की बाबा मी ट्युशनला गेलो असताना मी ट्युशनमध्ये माझ्या मित्राचा वाढदिवस असल्या कारणाने मी एक चॉकलेट खाल्लं आणि चॉकलेट तोंडात टाकल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्याला कोणतीही बाहेरची वस्तू चालत नाही आणि मी ते थुकलो, तरी पण भगवंताने मला ताप आणला. म्हणजे मी काकाजीला सांगितले की काकाजी याने ही चुकी केली होती की यांना चॉकलेट खाल्ला होता. तर काकाजीने शब्द दिला की तू भगवंताला क्षमा माग. खरोखर मी भगवंताला क्षमा मागितली आणि त्यानंतर माझ्या मुलाला, मुलीला, माझ्या पतीला कोणालाही अशा प्रकारचा त्रास झाला नाही. आणि शेवटी 20-25 दिवस झाल्याच्या नंतर म्हणजे कार्य समजूला 25-26 दिवसावर आले आणि 26 दिवसावर आल्याच्या नंतर माझ्या घरातील सर्व कुटुंबाला म्हणजे माझ्या मुलीला, मुलाला दोघांनाही अशी सर्दी झाली की विचारू नका. आणि अशा सर्दीमध्ये समजून त्याला औषध उपचार चालत नाही, आता काय करावं. तर मी बाबाजीचे तीर्थ 3 दिवस लगातार बनवून दिले आणि तीर्थामध्येच माझ्या मुलाला, मुलीला, पत्नीला सर्वांना परिपूर्ण अनुभव आले. आणि तसेच मलाही सुद्धा सर्दी, खोकला असं रसरं असं वाटत होतं की काय करायचं काय नाही. पण भगवंताने जेव्हा मी तीर्थ केलं आणि तीर्थ घेतलं तेव्हा मला भगवंताने 2.5 दिवसातच परिपूर्ण अनुभव दिला आणि जसा मी नॉर्मल आधी होतो तसंच मला नॉर्मल गेलो. आणि तसेच 28-29 दिवस झाले होते माझ्या कार्याला आणि तो आताचा नवीनच अनुभव आहे की जे गाडी मी चालवतो म्हणजे ती रोलर चालवतो, तर त्या रोलरला बंडीसारखी जसे समजा बंडीला एक खिल्ली असते म्हणजे कॉर्डर बीन म्हणतो आम्ही त्याला, ते कॉर्डर बीन नसली तर रोलर जास्तीत जास्त 10 ते 15 मीटर चालू शकते. पण ते रोलर पुण्यावरून मी वयाला 6.5 किलोमीटर नेला आणि मला त्याचा भाषाही सुद्धा झाला नाही. आणि त्या दिवशी मी रोलर सुद्धा खूप स्पीडने नेला. मालकाने सुद्धा मला म्हटलं की रोलर आरामाने चालवत जा. आणि जेव्हा मी माझ्या जाग्यावर गेलो म्हणजे ठियावर जिथं लावायचं होतं मला तिथे गेलो तेव्हा पाहिलं तर माझ्या रोलरला ते खिल्लीच नाही. भगवंताने मला कोणत्याही प्रकारचं समजा अनर्थ होऊ दिला नाही किंवा माझ्या हाताने कोणत्याही गोष्टीचा म्हणजे चूक होऊ दिली नाही. भगवंताने मला माझ्या जाग्यापर्यंत मला परिपूर्ण पोहोचवलं. आणि असे भगवंताचे अनुभव आहे. कारण की जे वस्तू 2 ते 20 मीटर ते 25 मीटर चालू शकत नाही ती वस्तू 6 किलोमीटर गेली. म्हणजे भगवंत ही खरोखर जागृत शक्ती आहे. अशी जागृत शक्ती आपल्याला कधीच मिळणार नाही. कारण की ह्या मार्गामध्ये मला आलो तेव्हापासून खूप काही अनुभव आले. मी झिरोमध्ये गेलेला माणूस आज मी एवढा मोठा कार्यक्रम केला तो बाबाजीच्या कृपेने. कारण की बाबाजीची कृपा ही अपरंपार आहे. कारण की बाबाजीची कृपा जेवढी सांगितली तेवढी कमी आहे, गगनात मावेनशी आहे. कारण की भगवंत हे बरोबर जो नित्य नियमाने तत्वशब्द नियमाने चालतो खरोखर त्याला भगवंत एक देतो. आणि आज हा एवढा मोठा कार्यक्रम माझ्या निवासस्थानी घडला. असे भगवंताची माझ्यावर कृपा आहे आणि अशी भगवंता माझ्यावर कृपा राहू द्यावी
आणि कोणत्याही प्रकारचं संकट माझ्यावर येऊ देऊ नका. जसं मी आजपर्यंत समजूला 2 वर्षात समजूला 18-19 महिन्यात जसं माझ्यावर कोणत्याही प्रकारचं दुःख आलं नाही, तसंच पुढेही माझ्यावर कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ देऊ नका अशी भगवंताच्या मी विनंती करतो. आणि माझ्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात कोणत्याही प्रकारची जर चूकभूल झाली असेल तर स्वयं सृष्टीचे विधाता, जगाचे निर्माते स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबांना मी क्षमा मागते. तसेच मानव धर्माचे संस्थापक सद्गुरू महान त्यागी बाबा झुंझुनजी सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहे. बाबांना सुद्धा क्षमा मागते. आणि तसेच लाडके आई वाराणसी झुंझुनजी टुकलीकर सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहे. आईंना सुद्धा क्षमा मागते. आणि तसेच संपूर्ण मंचगण यांना सुद्धा क्षमा मागते. तसेच इथे उपस्थित असलेले सर्व सेवक, सेविका, तसेच बाल गोपाळ सर्वांना मी क्षमा मागते. आणि एवढे बोलून मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देते. सर्वांना माझा नमस्कार. खूप छान असा